नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 20 जून। आपण आज बघणार आहोत आज कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे, तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे, त्याचबरोबर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज सकाळचे 9 वाजले आहेत आणि आपण बघतोय की 9 वाजता कोणत्या ठिकाणाला पाऊस जोरदार पडणार आहे, तर कोणत्या ठिकाणी पाऊस हा नसणार आहे आणि वातावरण ढगाळ असणार आहे। तर आपण सुरुवात करूया संभाजीनगर या ठिकाणापासून। तर तुम्ही बघू शकता की सकाळच्या सुमारास 9च्या सुमारास संभाजीनगर या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे। तसेच सिंद्रा, MIDC, पिंपरी, बिडकीन, लिंबे, जळगाव, तसेच गंगापूर, धाकपळ, तसेच पाचोड, बधानपूर या ठिकाणी वातावरण हे सकाळचं हे ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा सरी आपल्याला पावसाच्या दिसू शकतात। त्याचबरोबर जालना, अंबड, परतूर, पैठण, भगूर, तसेच पाथरी, चालू, जिंतूर, लोणार, रिसोड, मेकर या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। मात्र त्या ठिकाणी वारेसुद्धा वाहताना आपल्याला दिसणार आहे। आपण जर अहिल्यानगर भागात जर बघितलं तर अहिल्यानगरच्या काही भागामध्ये म्हणजे खंडाळा, मालवणी, खोडगाव, सुरेगाव, राळेगाव, सुपे, पारनेर, खाडा, आष्टी, अंमळनेर, जामखेड, मिरजगाव, जळगाव, मिटकेवाडी, श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रिक, मात, बोरी, राळेगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला वारे वातावरण दिसणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊससुद्धा या ठिकाणी दिसू शकतो। मात्र हा पाऊस जोरदार नसणार आहे, फक्त पावसाच्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात। त्याचबरोबर दौंड, करमाळा, कर्जत, श्रीगोंदा, परंडा, बार्शी, कुरुडवाडी, इंदापूर, बारामती, लोणंद, फलटण, अकलूज, तसेच पंढरपूर, माहोळ, सोलापूर, मायानी, सांगोळे या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी जोरदार वारे वातावरण दिसणार आहे आपल्याला। पाऊस जर म्हणलं तर तुम्ही बघू शकता की मुंबई साईड, डहाणू, पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, खोपोली, मुंबई, गोरेगाव, तसेच चिपळूण, रत्नागिरी, राजापूर या ठिकाणी सकाळच्या सुमारास कमी स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडण्याचा अंदाज दिसत आहे। तसेच सावंतवाडी, बेलगाव, कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा सकाळचं वातावरण हे पावसाचं असणार आहे। तर काही ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील बघायला भेटणार आहे। पुणे भागामध्ये जर बघितलं तर पुणे, सासवड, लोणंद, फलटण, लवासा, राहू, बारामती, वाई, सातारा या ठिकाणी सुद्धा वातावरण हे सकाळचं ढगाळ असणार आहे। तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडण्याचा अंदाज दिसत आहे। नाशिक या ठिकाणी बघितलं तर नाशिक, त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे। तर त्र्यंबक, इगतपुरी या ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला सकाळी सुमारास पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे। त्याचबरोबर सापुतारा, अहवा, सटाणा, तसेच वासंडा, मालेगाव, वणी या ठिकाणी सुद्धा पाऊस हा सकाळी सुमारास त्या ठिकाणी पडू शकतो। हा पाऊस इतका पण जोरदार नसणार आहे, पण पावसाच्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात आणि वातावरण हे सकाळ त्या ठिकाणी ढगाळ असू शकतं। तसेच सटाणा, मालेगाव, धुळे, अंमळनेर, परोडा, मनमाड, तळवट, चाळीसगाव या ठिकाणी सुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे। मात्र पाऊस हा जास्त कोणत्याही ठिकाणी जोरदार नसणार आहे सकाळच्या सुमारास। मित्रांनो, पण मग दुपारनंतर वातावरणात कोणता बदल होणार आहे आपण ते पण बघतो आहे। तर तुम्ही बघू शकता की सुमारास 1च्या 2च्या सुमारास बघितलं तर वातावरणात खूप मोठा बदल होणार नाही आहे। मात्र नंदुरबार, जळगाव, मालेगाव, बळवणी, खंडवा, नाशिकच्या काही विभागामध्ये दुपारलासुद्धा कमी स्वरूपात पाऊस आपल्याला बघायला भेटू शकतो। मात्र नागपूर, अमरावती, अकोला, बेटूल, गोंदिया, इटारसी या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याची दाट शक्यता आहे। त्याचबरोबर लोणार, पुसद, नांदेड, वाघोला, चंद्रपूर, कापसी, रामगुंडम, सिद्दीपेठ, वरंगल, लातूर, बिदर, हैदराबाद या ठिकाणी सुद्धा हा पाऊस कमी स्वरूपाचा असू शकतो। तर काही ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपातसुद्धा पडण्याचा दाट अंदाज आहे। त्याचबरोबर करमाळा, दौंड, बारामती, इंदापूर, बार्शी, पेठ, लातूर, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, जत, लेंदी, कलबुर्गी, तांडूर, सांगली, कराड, सातारा, वडूज या ठिकाणी सुद्धा दुपारचं वातावरण हे ढगाळ असणार आहे। मात्र हा पाऊस जास्त जोरदार नसणार आहे, याची काळजी घ्यायची मित्रांनी। तर मित्रांनो, आपण हे दुपारपर्यंत अपडेट बघितले आहे। नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुन्हा आपण 2 नंतर व्हिडिओ बनवणार आहे। पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास तर नक्की शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।